मित्रांनो, आमच्याकडे बनते आज चिकन, रेड चिकन मसाला, खूप लालसर। तर आपण चिकन आता दहीमध्ये मिक्स करून ठेवूया, जेणेकरून चिकन सॉफ्ट होईल, मऊसर। चिकनसाठी लागणारं साहित्य, टोमॅटो प्युरी मी बनवून घेतलेली आहे आणि हा कांदा आहे तो मी आता भाजून घेणार आहे। आलं लसूण पेस्ट आहे, मीठ, मिरची मसाला, धनापूड आहे, गरम मसाला आणि हळद। आता कांदा छानपैकी लालसर झालाय। आता मी तो मिक्सरला वाटून घेते। कढई ठेवली आता तापत। आता त्याच्यामध्ये तेल घालूया। आणि वाटलेला कांदा, तेल आता तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी वाटलेला हा कांदा घालते। आणि ग्रेव्ही हवी आहे ना, मुलांना ग्रेव्ही खूप आवडते, त्याच्यामुळे कांदा भरपूर टाकलेला आहे मी, जेणेकरून ग्रेव्ही ही खूप छानपैकी मिळते चिकनमध्ये खायला। मित्रांनो, बाजूला आळूवडी पण बनते आणि इथे चालू आहे आळूवडी खायला लागलेली आहे। मुलगी माझी, बहिणीची आहे मुलगी ती, आणि हा तर मुलगाच आहे आणि यालाच व्हिडिओ हवा असतो, मम्मा बनव बनव बनव। या ना तुम्ही पण खायला। तर आलं लसूण पेस्ट टाकते मी त्याच्यात, आलं लसूण पेस्ट, आणि त्याच्याबरोबरच टोमॅटो प्युरी पण। आता लालसर आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आपण ते छानपैकी। आणि मग जे आपले मसाले आहेत ते टाकूया। तेल आता छानपैकी झालेलं आहे बाजूला, आणि वाटण पण बऱ्यापैकी तेलात शिजले। आता त्याच्यामध्ये जे आपण मसाले दाखवलेले आहेत ते तुम्हाला माहितीच असेल, हळद, धनापूड आणि मसाला, लाल तिखट चवीनुसार, तुम्हाला किती तिखट लागतंय त्यावर आहे, आणि मीठ। नेहमी मीठ दाखवायला विसरते तुम्हाला। आता तुम्ही सांगणार मीठ खातात की नाही खात, आईलीच खाते म्हणून आज आठवणीने दाखवले। आता मसाले जे घातलेले आहेत ते पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे। बघा, आता मसाला मिक्स झालेला आहे पूर्ण वाटणामध्ये, आणि छानपैकी कलर आलेला आहे। असा कलर आल्याने चिकन पण छान होते। मित्रांनो, बघा नक्कीच व्हिडिओ, आणि तुम्ही पण व्हिडिओ बनवा, तुमच्याकडनं पण रेसिपी येऊ द्या, कुठलीही चालेल रेसिपी। चिकन आता परतून तर बरेच वेळ झालेला आहे। आता त्याला आपण 15 मिनिटं तरी
वाफेवर शिजवली. चला मित्रांनो, बघूया आता आपलं चिकन कसं छान आलाय ना कलर. पूर्ण तेल बाजूला झालेलं आहे. ग्रेव्ही पण खूप छान झालेली आहे याच्यामध्ये बघा. अजून तरी 10 मिनिटं ते शिजवावं लागणारच आहे. खाली लागून नये म्हणून 10-15 मिनिटांनी चेक करावंच लागतं. अजून आपण 8 मिनिटं तरी ठेवूया आपण. मित्रांनो, परत आपण चेक करतोय आणि राहिलेला गरम मसाला 2 मिनिटं त्याला छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि बघा कलरला पण तसं चिपकत नाहीये. म्हणजे बऱ्यापैकी आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. जर आपला कलर असा थोडासा मसाल्याबरोबर चिपकून झालं तर भाजी व्यवस्थित शिजलेली नसते. पण आपलं वाटण पण शिजले आणि चिकन पण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण छानपैकी सर्व करूया. चला तर जेवूया मित्रांनो. बरं का, तुम्ही पण तुमचे व्हिडिओ शेअर करा चांगले.